गुड मॉर्निंग मंडळी. From the ground we rose, now the city knows. Lights on us, fall can't be but a soul. Fast life, no lows, highs we chose. Now we can't let them know, let them know. We don't stop now, we don't fold. For night. गुड मॉर्निंग मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिंग लेजेंडच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आहे चाय पकोडा राईड. आज 26 तारीख आहे ऑक्टोबर 2025. आम्ही आता KSBP गार्डनच्या समोर आहे बायकर्स कट्ट्याला. सो आता राईड एक थोड्या वेळ चालू होईल. मी लईच लवकर आलो आहे, अजून अरेंजमेंट्स व्हायचे आहेत. प्रसाद त्याच्या वाटेवरती आहे येण्याच्या, आणि इथं बऱ्यापैकी कोर मेंबर्स वगैरे त्यांची कामं चालू केलेली आहे. यशोधन सर वगैरे सगळे आहेत तिथं टेंट लावलेला आहे बाईक. आणि अजून एक सांगतो, हा जो चाय पकोडा इव्हेंट असतो हा ह्यांच्याकडनं IBW वाल्यांकडनंच अरेंज असतो. सो ह्याचा फायदा येण्याचा तुम्हाला आहे ना, एक एक्स्ट्रा पॉईंट्स म्हणा किंवा काय म्हणा, तुमच्या बँडमध्ये आहे ना, जेव्हा तुम्ही IBWला जाता तेव्हा तुमच्या खूप कामात येतं. सो बघत राहा, तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो ते पण सांगा. आणि मी आज एन्जॉय करण्याचा फुल प्रयत्न करेन एक वेगळ्या नेक्स्ट लेवलवरती, कारण की बायकिंग कम्युनिटीमध्ये हा सेकंड इव्हेंट माझा आहे. आणि आज रायडिंग गिअर पुरे बऱ्यापैकी आहेत सगळे. बाईक अजून आपली युनिकॉर्नच आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. युनिकॉर्नवरती पण आपण लडाखला जाण्याची हिंमत ठेवतो, फक्त सुट्टी दिली पाहिजे पप्पांनी. सो बघत राहा. मला वाटलेलं त्याच्यापेक्षा पण जरा जास्तच लेट झालेला आहे. 8:15 वाजत आलेले आहेत. मी तर 7ला आलतो, आणि 7 ही निघायची टाईम होती. कारण आता जाऊ दे, होऊ दे, वेळ होते तर उद्या. आता कसं अजून पण थोडे थोडे मेंबर यायलेत. गरम एवढं भयंकर व्हायलं ना, आता कवळं ऊन पडले, कारण गरम एवढं व्हायलं आहे प्रमाणाबाहेर. कारण की आता तुम्हाला दिसलं की नाही माहीत नाही, कारण रेविंग जोरात होती. सो बघत राहा, पुढं दाखवण्याचा अजून प्रयत्न करेल. सिनेमॅटिक्स कसे वाटले ते पण सांगा. थोडेफार काढलेत, जास्त काढायचं मन नव्हतं कारण की गरम लय व्हायला. तर जॅकेट काढून थांबलोय, पुरं टी-शर्ट भिजलेला आहे घामानं. 1-2 ओळखीचे मेंबर्स पण भेटलेत. हां रायडर कम्युनिटी फुल फॉर्मात आहे. असल्या इव्हेंटला आलं ना की कोल्हापूरमध्ये कसल्या व्हरायटीच्या गाड्यात ना सगळे बघायला मिळतात. तोच एक मोठा विषय आहे. जेवढं बघता येईल तेवढं बघून घेणे, जेवढं एन्जॉय करता येते तेवढं करून घेणे. नाही करता येतं तर तो तुमचा चूक आहे, कारण असल्या इव्हेंट्सला येऊन मजाच येते खूप. आता इतक्या आवाजात ऐकायला येते का माहित नाही. रेविंग जोरात चालू आहे, आणि आम्ही आता पोहोचलेलो मोहिते रेस कोर्स. मला माहिती आहे किती लेवलचं आहे, त्याच्यामुळे मी एक्सपेक्टेशन ठेवत नाही. तर बघ नाही तर किचन त्याच्यावरती काय मिळणार काय सांगता येत नाही. बघ बोललेलो नशीब माहिती आहे मला. आता आवाज कितपत येतोय माहित नाही. प्रसाद नाही ना ट्रॅक रेस मध्ये पार्ट घेतलाय, तो गाडी आणायला गेलाय त्याची. ही इथनं स्टार्टिंग लाईन आहे, आणि थोड्याशा पुढे फिनिश लाईन आहे. एक लई थोडासा छोटासा डिस्टन्स आहे, कारण प्रसाद जिंकला तर बघायला पाहिजे. आता भाईच्या आप्पाजीची ट्युनिंग तर केलेली आहे त्याने तेवढ्या पाण्यात. बघूया जर काय होतंय. आणि इव्हेंट पण तुम्हाला जरा दाखवायचं होता कसा आहे. हा स्टेज आहे, इव्हेंट एरिया. आपला हा पुरा आहे ना रेस कोर्स आहे पुरा.
प्रसाद तिकडे गाडी लावलेली तिकडे आणायला गेलाय. आता भुका लागल्या. मग रजत आणि मी थांबलोय पुढच्या लाईनीमध्ये. चहा पकोडा खाणार, जरासं पोटाला आराम देणार. सकाळी आल्यापासून काही खाल्लेलं नाही. 1 ग्लास पाण्यावरतीच असेल मला वाटतंय. जरासं काहीतरी खाऊन घेतो आता जरा. A few inches later. नाश्ता करून झालेला आहे. बरोबर मस्तपैकी मिसळ वगैरे, आपले कांदा भजी मस्तपैकी, चहा, पोहे. आणि आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल ड्रॅग रेस चालू आहे सध्या. मे बी 1000 cc पर्यंत ड्रॅग रेसची कम्युनिटी गेलेली आहे. 150-180 पासून चालू केलं तर त्यांनी. आता मजा यायला चालू होणार आहे, कारण की जे मेन सुपर बाईक आहे, स्पोर्ट्स बाईक आहेत, ते यायला आता चालू झालेले आहेत. आणि आता ते पण आपण बघायला चालू करू. थोडेफार 2-3 मला जेवढे घेता आले नाश्ता करायच्या टायमिंगला तेवढे घेतले. आता प्रॉपर जरा घेण्याचा प्रयत्न करतो. अजून इव्हेंट संपायला बराच वेळ आहे, बऱ्यापैकी म्हणजे 80% इव्हेंट संपलेला आहे. अजून एक 20% अजून गिफ्ट्स वगैरे वाटायचं काम आहे. मेंबर आपले दोघं नाश्ता कसं होतं आता हे बघा, दाखवतो तुम्हाला. एवढ्या स्पीडने गेलेत भाई, काय दिसत पण नाहीत. एवढं स्मूथली गेलाय. तर मंडळी, तुम्हाला आता एक गोष्ट दाखवतो. आता बरोबर रात्रीचे 12 वाजलेले. ओके, आता ही गोष्ट दाखवतो. शेठजी आता आमच्यासाठी जेवण बनवतात. रात्रीचे 12 वाजता भाई आमच्यासाठी जेवण बनवतात. मम्मी आणि श्रद्धा हे दोघं पण गेलेले आहेत गावाला. सो आमचे घरगुती शेफ आहेत. आम्हाला बाहेर न जाऊन काय खायला लागत नाहीत कुठल्या गोष्टी, सगळं घरात बसून मिळून जाते. आणि आजची संडेची जी राईड आहे, चाय पकोडा राईड, एकदम होलसम नेक्स्ट लेवल झाली. झालं असं 12:15-1 वाजता इव्हेंट संपला. मी, प्रसाद, रजत आणि अर्जुन आम्ही चौघं पण आपल्या आपल्या घरी निघालो वापस. आणि मी डायरेक्ट शॉपवरती आलो 12-12:15 वाजता. डायरेक्ट आलो, परत कामाला लागलो. दुपारी बंद केलं, जेवलो, डायरेक्ट संध्याकाळी उघडलं. परत आत्ता जे आम्ही घरी आलो आहे, त्याचा मम्मी आणि श्रद्धा गेल्यात गावाला. सो जेवणाची जोडणं स्वतः करायला पाहिजे. आता पाऊस एवढा जोरात पडायला आहे, हॉटेल सगळे क्लोज झाले. म्हटलं काय करायचं. सेठ बोलले हमें तो कौन सा डर आहे. माहींनी जेवण बनवायला घेतलं आहे डायरेक्ट. म्हणजे पहिल्यापासून जेवण बनवतात. 2 दिवस झाला तर तेच चालू आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डोळे बघून समजलं असेल कितपत झोप आले आणि कितपत म्हणजे कामामुळं आज दिवसभर राईडमुळं सकाळी लवकर उठलेलो, त्याच्यामुळं झोप खूप आले. झोपतो आता. ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.